परस्परामध्ये गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये अनेक दावे प्रतिदावे होत आहेत। अनेक विरोधकांकडून देखील धनंजय मुंडे कुटुंबियांवर देखील आरोप होत आहेत। मुंडे कुटुंबियांवर आरोप झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून देखील यात कुठलीही कसर नसल्याचं सांगण्यात येते। दरम्यान संतोष देशमुख खून प्रकरणानंतर आता ग्रामीण भागामध्ये देखील याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। सकल मराठा समाजाकडून देखील या हत्येचा निषेध होताना पाहायला मिळतोय। मात्र एकीकडे बीड जिल्ह्यातलं संतोष देशमुख खून प्रकरण आणि दुसरीकडे माड्याच्या एका शेतकऱ्याने या देशमुख खून प्रकरणावर एक अनोखी घोषणा केली। एकीकडे पोलीस प्रशासनाकडून मुख्य सूत्रधारापर्यंत अजूनही पोहोचलेलं नाही पोलीस प्रशासन, आणि दुसरीकडे या संदर्भात एक SIT चौकशी देखील लावली, मात्र त्याची तत्परतेने हालचाली होताना पाहायला मिळत नाहीत। त्याच दरम्यान माड्याचे शेतकरी कल्याण बाबर या शेतकऱ्यानं एक अनोखी घोषणा केली आहे। या मुख्य सूत्रधारापर्यंत जो पोलीस अधिकारी पोहोचेल आणि त्याला अटक करेल अशा पोलीस अधिकाऱ्याला 2 लाख रुपयाचे रोख बक्षीस जे आहे ते जाहीर केलंय। आणि दुसरीकडे या जो अधिकारी एन्काउंटर करेल मुख्य सूत्रधार असतील अथवा अन्य अधिकारी आरोपींचा, त्यांना 51 लाख रुपये रोख बक्षीस व स्वमालकीची 5 एकर जमीन देण्याची अनोखी घोषणा ज्या कल्याण बाबर या शेतकऱ्यांनी केली, असे कल्याण बाबर आपल्या समोर येत आहेत। बाबरजी TV9 मध्ये स्वागत आहे आपलं। दुसरीकडे ही अनोखी घोषणा तुम्ही करता, एकीकडे निर्गुण हत्येचं प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं झाले आणि दुसरीकडे आपण अनोखी घोषणा आज करताय। सदरच्या अधिकाऱ्यांनी ह्या संतोष देशमुख एक खोतखोरी कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने मारलं, त्याच्या पोलीस प्रशासकानं लवकरात लवकर मास्टरमाइंडला अटक केल्यास त्याला 2 लाख रुपये आणि त्या मास्टरमाइंडचा एन्काउंटर केल्यास आणि फाशीच्या शिक्षेपर्यंत नेल्यास त्याला 51 लाख रुपये बक्षीस व माझ्या स्वमालकीची 5 एकर जमीन मी खरेदी खत करून देणार आहे। नेमकं हे कशासाठी ही अनोखी घोषणा करताय? दुसरीकडे पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडतंय, सत्ताधाऱ्यांचा कुठेतरी त्यांना दबाव टाकला तर काय नेमकं कशासाठी हे असं होतंय? सदरचा गुन्हेगार असतो, सत्ताधाऱ्यांचा असो किंवा विरोधकाचा, तो गुन्हेगाराची दहशत हा स्वतःच्या पैशासाठी आणि स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी करतो। त्यामुळे या गुन्हेगाराला कुठेतरी आळा बसला पाहिजे। एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना या गुन्हेगारापासून कुठं तर थांबलं पाहिजे नाही गुन्हेगारी क्षेत्र, त्यासाठी मी आज रोजी ही घोषणा करत आहे। स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय तुम्ही स्वतः मालकीची 5 एकर जमीन 51 लाख रुपये, नेमकं हे कुठं पोलिसांना काय नेमकं कशाला? पोलिसांना एक प्रोत्साहन भेटावं आणि पोलिसांना एक असं वाटलं पाहिजे की कोण तर आपल्या पाठीमागे आहेत, आपल्या मागे आहेत, सपोर्ट करणारे आहेत, त्यासाठी या घोषणा मी करत आहे। आपण जर पाहिलं असेल तर पोलीस प्रशासनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या प्रकरणाला गती मिळण्याच्या उद्देशानं बाबर यांनी जी आहे ती अनोखी घोषणा या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते। 2 लाख रुपये आरोपींना अटक लवकरात लवकर केल्यास, तसेच जो अधिकारी या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून त्याचा एन्काउंटर करेल अशा अथवा जो अधिकारी फाशीची शिक्षापर्यंत या सर्व आरोपींना पोहोचवेल अशा संबंधित पोलीस अधिकारी कर्मचारी असतील यांना 51 लाख रुपये रोख बक्षीस व 5 एकर स्वमालकीची बागायत जमीन देण्याची घोषणा जी आहे ती स्टॅम्प पेपरद्वारे जी आहे ती कल्याण बाबर माड्याचे शेतकरी आहेत वडशिंगे गावचे, अशा या शेतकऱ्यानं जी आहे ती अनोखी घोषणा एकत्रित केल्याची पाहायला मिळते। त्यामुळे माड्याच्या या शेतकऱ्याची नक्की चर्चा होताना पाहायला मिळणार आहे। दुसरीकडे आता येत्या काळामध्ये कितपत पोलीस प्रशासन अथवा शासन जे आहे ते मुख्य आरोपीपर्यंत पोहोचणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।